नाही, मला वाटतं अत्यंत तुटपुंज अशा प्रकारचं काल जो निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं सांगितलं. कारण केंद्रानं 9.5 रुपये पेट्रोलवर कमी केल्यानं आणि 7 रुपये डिझेल अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिलासा देण्याचं काम केंद्र सरकारने केलं. आणि आता केंद्राने केल्यावर आपणही काहीतरी केलं पाहिजे. बरं, केलं असतं तर सायझेबल त्या ठिकाणी कमी केलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो. आता मला सांगा, 1 आणि 1.5 रुपयामध्ये काय दिलासा मिळणार आहे? एक 3-4 रुपये सायझेबल जर कमी केले असते तर निश्चितच सर्वसामान्य ग्राहकाला याचा फायदा झाला असता. त्या ठिकाणी तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. सर, याच्यात असा आरोप केला जातो की हा जो 1.5 रुपये आणि 2 रुपये कमी केले तो मुळामध्ये केंद्र सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चरचा सेस कमी केलाय आणि त्याच्यामुळे राज्य सरकारचे आपोआपच कमी केले, राज्य सरकारने काहीच केलं नाही असा एक आरोप होतोय. मला वाटतं कुठल्याही प्रकारची माहिती न घेता निराधार आरोप करण्याचं यांचं सवय आहे, तीच पद्धत आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की रस्ते आणि या संदर्भातला जो कर असतो, ज्याचं रिटर्न्स या ठिकाणी राज्याला द्यायचं नसतं, तो थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणारा असतो. आणि त्याच्यामुळं केंद्राच्या तिजोरीत जमा होणाऱ्या पैशापैकी ते पैसे दिलेले आहेत. राज्यामध्ये त्यातला हिस्सा येत नसतो. त्याच्यामुळे राज्यालाच देणार होते, त्यातनं कापून दिले, असं जो काही वेगळं चित्र उभं करण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय तो पूर्णतः चुकीचा आहे. दुसरा प्रश्न आहे की अयोध्या दौऱ्यावर माझ्या विरोधात सापडा रस्त्यात आला असं राज ठाकरे काल म्हणाले होते. आता एक बाईट किंवा एक वक्तव्य आहे ब्रिजभूषण सिंग यांचं व्हायरल झालेलं आहे, व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये ते असं म्हणताना दिसत आहे, मी तर भाजपचंच काम करत होतो असं ब्रिजभूषण म्हणताना दिसतात. त्यामुळे प्रश्न असा आहे की मग भाजपनेच हा सापळा सगळा रचला होता का, ज्याबद्दल राज ठाकरे म्हणतात? अजिबात भाजपने सापळा रचलेला नाही, रचायचं काही कारण नाही. ब्रिजभूषण यांचं ते इंडिव्हिज्युअल मत होतं, अशा प्रकारचे अनेकदा त्या ठिकाणी सांगण्यात आले. भाजपा उत्तर प्रदेश किंवा भाजपा महाराष्ट्र यांच्याकडून अशा संदर्भात कुठलीही अनधिकृत किंवा अधिकृत भूमिका आलेली नाही. आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला जर साजेशी कोणी भूमिका घेत असेल, त्यामुळं त्या ठिकाणी ह्या भूमिकेला समर्थन मिळणार असेल, तर भारतीय जनता पार्टी सापळा कशासाठी रचेल? आमच्या भूमिकेला समर्थन देणारे कोणी असतील त्यांचं स्वागत होईल. त्यांच्याविषयी निगेटिव्ह असायचं काही कारणच असू शकत नाही. भाऊ, औरंगाबादमध्ये जो मोर्चा काढण्यात आला त्यावर शिवसेनेने आरोप केला आहे, या मोर्चासाठी भाजपनं स्कूल बसचा वापर केला असं शिवसेना म्हणते. आयुष्यभर शिवसेनेनं जेवढे मोर्चे काढले त्याच्यात सर्व ठिकाणी शाळांच्या स्कूल बसचाच वापर केलेला आहे. मला शिवसेनेचा एकही मोर्चा, एकही मीटिंग, एकही संमेलन, एकही मेळावा दाखवा ज्याला त्या ठिकाणी बसेस आणल्या नाहीत, त्यासुद्धा शाळेच्या, त्यासुद्धा फुकट. आता एखाद्या मोर्चाला किंवा गर्दी जमवण्यासाठी जर त्या ठिकाणी वाहनांचा वापर म्हणून स्कूल बसेस आणल्या असतील तर त्या काय गुन्हा आहे का? त्याच्यामध्ये काय वेगळं आहे? लोकांना ये जा करण्यासाठी, वाहतुकीसाठी जर काही शाळांनी बसेस दिल्या असतील, उपलब्ध झाल्या असतील, तर त्याच्यामध्ये काय असं मोकळं आहे? आता गर्दी त्यांना खूपते, मग काहीतरी काढायचं म्हणून आता हे मध्येच काहीतरी वेगळं काढून मोर्चा सक्सेस होण्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी अडथळे आणून बयानबाजी करायची. किशोरी पेडणेकरांनी एक इक्वलचर यांना पत्र लिहिलंय की जे निर्णय नगरसेवक असताना घेतलेले त्या निर्णयामध्ये फेरफार केला जातोय, अशा पद्धतीचं एक पत्र लिहिलंय, जेणेकरून स्थायी समितीमध्ये पास झालेले त्याच्यात देखील बदल केला जातोय. प्रशासनावर कुठेतरी नाराजी दाखवतात. मला वाटतं इक्बाल चल ही त्यांचेच आहेत. आता त्यांचाच त्यांच्या माणसांवर विश्वास नाही असं म्हणायचं का? मग एकतर आपण स्टँडिंगला घेतलेले निर्णय घाईगर्दीत असतील, जे चुकीचे असतील, जे आयुक्तांना त्या ठिकाणी वाटत असतील उद्या आपल्या अंगावर येईल म्हणून कदाचित त्याने फेरफार केले असतील, किंवा आता आयुक्त प्रशासक असल्यामुळे तुमचं ऐकत नाही, तुमच्या सोयीचं होत नसेल म्हणून आपण आयुक्तांना त्या ठिकाणी दोषी धरण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यामुळे मला वाटतं सोयीचं झालं तर चांगलं, आणि जर नियमानुसार झालं आणि आपल्या सोयीचं नसेल तर दोष कोणाला तरी द्यायचा. आता त्यांचेच आयुक्त त्यांनाच दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. और हिंदी में जानना चाहेंगे आपसे, राज ठाकरे ने कहा कि जाल बिछाया गया था
और सचिन सावंत ने भी आपका एक वीडियो ट्वीट किया, तो क्या बीजेपी महाराष्ट्र के ऊपर जो आरोप लगाया जा रहा है कॉन्स्पिरेसी रचने का राज ठाकरे के आरोप है, क्या कितना मुझे लगता है यह निराधार आरोप है। भारतीय जनता पार्टी को इसी तरह का करने की कोई आवश्यकता नहीं, क्योंकि भारतीय जनता पार्टी की मूल विचारधारा जो हिंदुत्व की है, वो हिंदुत्व की विचारधारा को समर्थन देने वाला काम राज ठाकरे साहब कर रहे हैं। तो जो हमारा भूमिका आगे लेने के लिए काम कर रहे हैं, उसके लिए इसी तरह की भूमिका क्यों ले भारतीय जनता पार्टी? मुझे लगता है कौन क्या कर रहा है, जो हिंदुत्ववादी भूमिका के खिलाफ है, वो लोग इसी तरह का काम करेंगे। भारतीय जनता पार्टी का सवाल ही उठता नहीं। पेट्रोल डीजल पर को लेकर राज्य सरकार ने जो एक से 2 से 1.5 रुपये जो किया है, आपको लगता है कि वो राज्य के साथ मजाक है, जनता के साथ मजाक है, क्योंकि उसका कोई भी इम्प्लीमेंटेशन आज पेट्रोल पंप पे नहीं दिखाई दे रहा? मुझे लगता है महाराष्ट्र की जनता के साथ खिलवाड़ करने का काम ये सरकार कर रही है, क्योंकि केंद्र सरकार ने, आदरणीय मोदी जी ने 9.5 रुपया पेट्रोल के लिए कम किया, 7 रुपया डीजल के लिए कम किया। तो मुझे लगता है 50% तो रिलीफ अगर देते थे राज्य सरकार, तो सर्वसामान्य ग्राहकों के हित में रहता था। और वो भी 1-1.5 रुपया से क्या फ़र्क पड़ने वाला है? मुझे लगता है ठट्टा महाराष्ट्र की जनता की, सर्वसामान्य पेट्रोल डीजल के ग्राहकों की है, और इससे महंगाई पे बड़ा असर पड़ने वाला नहीं है। महंगाई के खिलाफ केंद्र के तरफ उंगली निर्देशन करने वाले, अभी केंद्र ने कम किया तो आप क्यों नहीं कर रहे? तो मुझे लगता है अभी लोगों के सामने वो पूरे उगड़ पड़े हैं। तो मुझे लगता है लोगों को समझाए कि इनकी नीति कम करने की नहीं है। और इसके बावजूद भी वो केंद्र सरकार के ऊपर आरोप करते हैं कि केंद्र सरकार जो महाराष्ट्र को देने वाला हिस्सा था केंद्र में आने के करों में से, उसमें से दे रहा है, उसमें से कम कर रहा है। ऐसा जरा भी नहीं है। जो अपनी फाइनेंस मिनिस्टर है, उन्होंने कहा कि जो रास्ते का जो शेष आता है, जो केंद्र को राज्यों को देना नहीं रहता है, उसमें से उन्हें कम किया है। तो ये लोगों ने समझ में आना चाहिए, और ये लोगों को गुमराह करने का प्रयास कर रहे हैं। बाकी राज्यों ने 8 से 9 रुपए वैट में कटौती की है, मतलब पेट्रोल डीजल के दाम वहाँ पर कम हुए बाकी राज्यों में। यहाँ सरकार नहीं कर रही, तो अब बीजेपी क्या करेगी इसको लेकर? नहीं, मुझे लगता है मेरे पास सब आंकड़ेवारी है। सबसे ज़्यादा कम रेट भारतीय जनता पार्टी शासित जो राज्य में सरकार है वहाँ हुई है, और सबसे ज़्यादा महाराष्ट्र में ज़्यादा कर लगाया गया है। मुझे लगता है 100 रुपया एवरेज पकड़ोगे तो 52 रुपया विविध करों के माध्यम से महाराष्ट्र सरकार टैक्स लेती है। तो मुझे लगता है अपना टैक्स ज़रा कम करो, फिर लोगों को रिलीफ मिलेगी। मेरा दावा है, कहना है कि भाजपा शासित राज्यों में सबसे कम पेट्रोल डीजल के भाव है। नहीं, अभी आप क्या करेंगे? यहाँ पर ये सरकार तो कर नहीं रही है। नहीं, यह ज़्यादा छूट देने के लिए हम मांग करेंगे, और केंद्र सरकार का हम अभिनंदन करेंगे कि बड़ी रिलीफ जनता को दी है, और ये सरकार को मिनिमम केंद्र ने दिए उससे 50% तो रिलीफ देने की मांग करेंगे। दरेकर साहब, आपने 2 दिन पहले रिपोर्ट का देखा, ऑब्जर्वेशन है विशेष अदालत का कि नवाब मलिक का प्राइमा फेसी दाऊद गैंग से इन्वॉल्वमेंट लिंक जो है वो दिखाई दे रहा है। लेकिन आप लोग इस्तीफा मांग रहे हैं, लेकिन आज सामना में उनका समर्थन किया गया है। कहा गया है कि बीजेपी अपनी निजी दुश्मनी निकालने के लिए इस तरह से उनको फंसाने की कोशिश कर रही है। मुझे लगता है राजनीति के ऊपर देश के साथ, देश की सुरक्षा के साथ खिलवाड़ करने का काम यह महाविकास आघाड़ी के नेताओं कर रहे हैं। दाऊद जो देशद्रोही है, जिन्होंने बॉम्ब स्फोट करवाए, उसमें नवाब मलिक का रिलेक्शन प्रस्तावित होने के बाद भी महाराष्ट्र के सर्वेसर्वा नेता शरद पवार साहब उसका समर्थन करते कि नवाब मलिक का ऐसा स्वभाव नहीं, उसका रिलेशन हो नहीं सकता है। सरकार, मुख्यमंत्री उसका समर्थन करते हैं, और सामना में तो आप कहते हैं क्या उसके बारे में समर्थनीय राइटअप आया है। तो मुझे लगता है कि इनको कुछ भी लोगों की पड़ी नहीं, जरा भी लाज लज्जा शर्म कुछ भी सरकार को नहीं है कि वह जेल में जो नवाब मलिक है, जिसका दाऊद के साथ
संबंध है, या ऑब्जर्वेशन कोर्ट ने देने के बाद भी ना उनका इस्तीफा लेते हैं, उल्टा उनका समर्थन की बात करते हैं, मुझे लगता है ये निंदनीय बात है। भाऊ, एकीकडे तुम्ही मुंबईमध्ये पोलखोल सभा घेत आहे, मात्र आता शिवसेना जी आहे ती मराठवाड्यात विविध ठिकाणी पोलखोल सभा घेणार आहे आणि केंद्र सरकारने जी कामं केली ती लोकांसमोर आणणार आहे पोलखोलच्या माध्यमातून। मला वाटतं केंद्र सरकारने केलेली कामं लोकांसमोर आणा, म्हणजे आम्ही कुठे कमी पडत असो तर केंद्र सरकारची कामं न्या लोकांपर्यंत। केंद्र सरकारने चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलखोल करू शकता। आता आम्ही महापालिकेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार गैरव्यवहार झाला तो लोकांसमोर आणतोय। या देशामध्ये आहे का कोई मायका लाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी करप्शन केलं, केंद्रातल्या कुठल्या मंत्र्यांनी करप्शन केलं? कारण तिथं कॅप्टनच एवढा भक्कम आहे की करप्शन हा विषय स्पर्शसुद्धा केंद्रातल्या मंत्र्यांना होऊ शकत नाही, खासदारांना होऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळे पोलखोल करायचं ते करा। आता आपल्या अंगाशी आल्यानंतर त्याला काउंटर करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे। तर जितेंद्र आव्हाडांचं एक वक्तव्य आहे, ते म्हणतात की भाजपचे खासदार यांनी जो विरोध केला राज ठाकरेंना, याचा अर्थ असाच आहे की उघड आहे की पक्षाकडूनच त्यांना पाठिंबा असू शकतो। भाजप ब्रिजभूषण सिंग यांनी जो काही विरोध तिकडे केला त्याचा अर्थच असा आहे की त्यांना पाठिंबा भाजपचा होता म्हणूनच त्यांनी विरोध केला असं आमचे विरोधक या ठिकाणी अशाच प्रकारची वक्तव्य करणार। ते भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात किंवा राज ठाकरेंच्या समर्थनात वक्तव्य करण्याची अपेक्षा करणं हेच मूर्खपणाचं आहे। आता मी सांगितलं की जी हिंदुत्वाची विचारधारा भारतीय जनता पार्टीचं मूळ आहे ती त्या ठिकाणी अधोरेखित करणारे, बळकटी देणारी जर कोणाची भूमिका असेल तर भारतीय जनता पार्टी कसं काय विरोध करू शकतो? त्याच्यामुळे मला वाटतं निराधार अशा प्रकारचं वक्तव्य आव्हाडांचं आहे। आणि यामागे कोण आहे? उद्या काही कुस्तीचा संबंध आहे का? सुप्रिया सुळेंना त्या ठिकाणी लाडू पोळ्या दिल्या जायच्यात असं ब्रिजभूषणसुद्धा म्हणालेले आहेत। यथावकाशातल्या गोष्टी पुढे येतील। भाऊ, संभाजीराजे जोडून असा की आव्हाड पुढे असंही म्हणाले की आता भाजपला जर महागाई आणि बेरोजगारी असे प्रश्न आठवत असतील तर हे चांगल्याच गोष्टी, किंवा हनुमान चालीसा वगैरे सोडून आता ते इंधन दरवाढ आणि महागाई। मला वाटतं थोडं तरी कृतज्ञता असेल तर राज्य सरकारतल्या एका तरी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किंवा केंद्राचे आभार व्यक्त करायला पाहिजे। कारण महागाई करत पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून रस्त्यावर आंदोलनं केलं, ढोल पिटलेत, परंतु त्या ठिकाणी संवेदनशील नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे। आणि त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आणि सांगितलं की आम्हाला सगळ्यापेक्षा सर्वसामान्य जनता प्यारी आहे। आणि त्यांनी दाखवलं, तुम्ही केवळ आंदोलनं केलीत, 50% पण आपण त्या ठिकाणी केंद्राच्या जे कमी दर केले त्याप्रमाणे केले नाहीत। 1-1.5 रुपयानं सर्वसामान्य ग्राहकाच्या आयुष्यामध्ये काही फरक पडत नाही। भाऊ, आज दुपारी 12 वाजेपर्यंत संभाजीराजांना शिवसेनेने वेळ दिली होती, त्यांनी ती ऑफर धुडकावली आणि आता असं कळतंय की शिवसेना जुन्या शिवसैनिकाला खासदारकीची तिकीट देणार। मुळातच मला वाटतं संभाजीराजे हे छत्रपतींचे वारसदार आहेत आणि त्यांना एखाद्या शिवसैनिकाला बोलावं आदेशानुसार 12पर्यंत आपण या, शिवबंधन बांधा, हा छत्रपतींचा अवमान आहे, अपमान आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। कारण छत्रपती त्यांच्या घराण्यातले कोण, त्यांचे वारसदार कोण असतील, यांना अनन्यसाधारण असं श्रद्धेचं स्थान या महाराष्ट्रातील जनतेनं दिलेलं आहे। तुम्ही उमेदवारी द्यायची नाही द्यायची हा तुमचा विषय आहे, परंतु त्या ठिकाणी 12पर्यंत अल्टिमेटम संभाजीराजेंना देणं हे मला वाटतं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नाही आहे। आता पाहूया निष्ठावंतांना देता की कुठल्या धनवंतांना देतात ते। भाऊ, नाना पटोले देखील म्हणतात की राज ठाकरे जो दौरा होता त्याच्यामध्ये वादविवादाची वक्तव्य देखील केली गेली, या सगळ्यासाठी भाजप म्हणजे एकत्र होते आणि अशा पद्धतीचे वक्तव्य केले जात होते। मला वाटतं नाना पटोलेंच्या कुठल्याच वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही। अत्यंत निराधार, बेसलेस आणि फुटकळ अशी त्यांची वक्तव्य असतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्याला फार महत्त्व किंवा उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही। नरेंद्र साहब, हिंदी में बताइए कि छत्रपति इनको आज जो 12 बजे तक अल्टीमेटम दिया था, लेकिन उन्होंने शिवसेना की ऑफर ठुकरा दी। मैं मुझे लगता है कि छत्रपति को इसी तरह का अल्टीमेटम देना ये अपने कल्चर में नहीं है,
क्योंकि छत्रपति सम्मान का, छत्रपति शिवाजी महाराज का वंशज वारस रहते, तो उनको शिवसैनिक के तरीके उनको 12:30 तक आओ, शिवबंधन बांधो, इस तरह का आदेश देना उचित नहीं है। हम लोग छत्रपति का आदेश लेके, आदर्श लेके राज्य कारभार करते हैं, और वही छत्रपति के घर के किसको इसी तरह का आदेश देके बुलाना, मुझे लगता है उनका अपमान है। दूसरी बात की, नाना पटोले ने मुख्यमंत्री को पत्र लिखा था ओबीसी आरक्षण को लेकर और चुनौती दी थी, अल्टीमेटम दिया था उनको। आपको लगता है कि कांग्रेस की कुछ चलेगी या फिर मुझे लगता है नाना पटोले प्रदेश अध्यक्ष कांग्रेस के हैं, लेकिन वो वार्ड अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष सरी के बात करते हैं, और उनका कौन सा भी बयान गंभीरता से कोई लेता नहीं, ना पार्टी लेती, ना महाविकास आघाड़ी के उनके सहयोगी पक्ष लेते। इसलिए आप देखोगे जब भी नाना बोला है तभी उसके ऊपर गंभीरता से कोई भी एक्ट सरकार की माध्यम से हुआ नहीं। अभी वैसा भी नाना का ये बयान सीरियसली सरकार लेंगी क्या नहीं लेंगी, इसके ऊपर ही हमारा भरोसा नाही। भाऊ, उदय सामंत यांनी टीका केली आहे छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रपती नियुक्त खासदार करून त्यांचा अवमान कोणी केला हे सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे छत्रपती घराण्याला ताकद द्यायची असेल तर भाजपकडे 2 जागा आहेत, तिथे भाजपने त्यांना बोलवावं। मला आश्चर्य वाटतं, राष्ट्रपतीच्या कोठ्यातून खासदार बनवणं हे सन्मान आहे की अपमान आहे, हे मला वाटतं शिक्षण मंत्री आहेत उदय सामंत, तर त्यांनी जरा अभ्यास करावा जरा आपल्या सगळ्या भागदौडमधनं, की राष्ट्रपतीच्या कोठ्यातनं ज्याला खासदार केलं जातं त्याला एक वेगळं स्टेटस असतं, त्याला एक वेगळा त्या ठिकाणचा सन्मान असतो, याची भान किंवा जाणीव मला वाटतं उदय सामंतना नाही आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला आहे 6 वर्ष। आता तुम्हाला जमत नसेल तर शांत बसा, दुसऱ्याकडे ढकलण्याचा प्रयत्न करू नका। महाराष्ट्रातील जनता तुमचं हे सगळं जो काही कावेबाजपणा चाललेला आहे, राष्ट्रवादी शिवसेना, हे त्या ठिकाणी जवळून पाहते, कारण तुमचा पाठिंबा देणं, नंतर स्वतंत्र उमेदवार उभं करणं, काँग्रेसने शांत बसणं, हे मला वाटतं सगळं ठरवून राजांचा गेम प्लॅन करण्याचा प्रयत्न होता, अशी लोकांना संशय आहे। या संदर्भात मी कोल्हापूरला ही भीती आणि शंका व्यक्त केली होती।